आज म्हटलं चला रेकॉर्डिंग स्टुडिओमधूनच ब्लॉगची सुरुवात करूया. तर हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. घरातलं थोडंफार आवरून मी गेलेले होते मिरजेला रेकॉर्डिंगसाठी. तर एका जाहिरातीचं रेकॉर्डिंग होतं. सो हे जाहिरातीचं रेकॉर्डिंग झाल्यानंतर तिथलं मिरजेतलं थोडंसं माझं काम आवरलं मी. काही वस्तू मला घ्यायच्या होत्या कारण हळदी कुंकूचा कार्यक्रम होता माझ्याकडं. तर येताना बऱ्यापैकी गर्दी होती किंवा नव्हती असं पण म्हणू शकतो, कारण काही ठिकाणी ट्रॅफिक खूप जाम होत होतं आणि काही ठिकाणी मात्र एकदम सुनसान असा रस्ता बघायला मिळत होता. आणि मला कधी एकदा घरी जाते आणि माझं राहिलेलं काम मी आवरते असं मला झालेलं होतं. आणि फायनली मग सांगलीमध्ये आल्यानंतर सिग्नलपाशी पण बराच वेळ माझा गेलेला होता. घरी आल्यानंतर माझं सगळं आवरलं, जेवण वगैरे केलं आणि नेहल कॉलेजमधून आल्यानंतर आम्ही हळदी कुंकूची जी तयारी आहे तर ती सुरू केलेली होती. बघू शकता इथं ओटीच्या पिशव्या, त्यानंतर तिळगुळाच्या पिशव्या, हे करण्याचं काम जे आहे तर ते नेहल करत होती आणि थोडीफार मदत मी तिला करतच होते. आणि हळदी कुंकू म्हणलं की खरं तर इतकं प्रचंड काम असतं, म्हणजे हे राहू नये ते राहू नये, सगळं व्यवस्थित आपल्याकडून व्हावं ही एक धडपड प्रत्येकच स्त्रीची असते. आणि तसंच माझं काहीसं झालेलं होतं की बाबा प्रॉपर एवढ्याच पुड्या करायच्या आहेत, एवढ्याच जणींना बोलवलेलं आहे आणि ज्या ज्या वस्तू मी आणलेल्या होत्या तर त्या व्यवस्थित ऑर्गनाईज सुद्धा मला करून ठेवायच्या होत्या. आणि फायनली ओटीचं वगैरे हे जे ताट आहे तर हे तयार झालेलं होतं. बघू शकता किती सुंदर दिसते हे सगळं. आणि हे बघूनच आपल्याला म्हणजे प्रसन्न वाटतं. आणि घरी कोणी येणार म्हणलं की एक उत्साह जो आपल्यामध्ये असतो ना तर तो काही वेगळाच असतो. आणि तसंच माझं आणि नेहलचं सुद्धा झालेलं होतं. आणि सजावटीचं सुद्धा जे काम होतं तर ते काम सुद्धा नेहलला सुरू केलं होतं. म्हणजे फार काही असं भारी वगैरे नव्हतं, पण छोटे छोटे पतंग लावलेले होते, हळदी कुंकूचे स्टिकर्स जे आणलेले होते तर ते सुद्धा तिनं लावलेले होते. त्यामुळे एक वेगळा लुक जो आहे तर तो रूमला आलेला होता. आणि डेकोरेशन झालेलं होतं, ओटीच्या पिशव्या, त्यानंतर तिळगुळाच्या पिशव्या वगैरे सगळ्या झालेल्या होत्या. घरातला आवरून मग आम्ही गेलो वॉफल्स खाण्यासाठी, कारण नेहल बऱ्याच दिवसापासून मागं लागलेली होती. आणि मग तिच्या आवडीचे वॉफल्स जे आहेत तर ते आम्ही खाल्ले. खूप मस्त होते, टेस्टी होते, मी पहिल्यांदाच खाल्ले होते. चला तर मंडळी, या सोडवरती हा व्लॉग इथं संपवते. आवडला तर लाईक करा. व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.